कुंभफेळ धाराशिव येथे पूरग्रस्तांसाठी धान्य किट व औषधोपचार वितरण करण्यात आले। धाराशिवच्या पूरग्रस्तांना आधार म्हणून कुंभफेळ येथे धान्य किट आणि आरोग्य सेवेचा उपक्रम राबवण्यात आला। पूरग्रस्तांच्या सेवेसाठी पुढे सरवलेले हात कुंभफेळ येथे अन्न व औषधांची मदत करण्यात आली। जीवन वाचवणारी मदत म्हणजे कुंभफेळ धाराशिव येथे धान्य किट व आरोग्य सेवा शिबिर राबवण्यात आली। पूरग्रस्त जनतेसाठी सेवाभावाची साथ म्हणजे कुंभफेळ येथे धान्य व औषध वाटप करण्यात आले। ते औषध काढता रे, पहिले किट काढले ना मग ते औषध काढते। मग पहिले वसंत भगवान आवाळे, राहणार कुंभेफळ, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव। मी लय पाऊस होता, जनावर बाहेर होते, मी मध्ये बांधली शेडमध्ये। मला पाऊस आलेला काय कळालं नाही। 13 गाया, 15 शेरड्या, कोंबड्या, ज्वारी, गहू, शेंगा, सोरजा, मोटरा हे सारं वाहून गेलं। पैसे इथं ठेवलेलं होतं ना 2 चौकडी त्या कवाडामध्ये, 2 गंजी गेल्या, पत्र। पुढे खडा पडते पाणी पडला काही बंधारा फुटला सगळा, अर्धा दिसतोय, अर्धा पलीकडचा सगळा पाणी कधी झाले पडून गेलं काढावं लागणार संत आवाज आहे आणि घेतलं काढून
सगळं पडून वाहून गेला बांधारा, हा बांधारा अर्ध्याच्या पलीकडे. नाही, थोडा वेळ वाढून ते मारतात. नमस्कार विक्रोळेकर, आज खरोखरच तुम्ही जे सहकार्य दिलं आहे, मदतीचा हात जो दिला आहे, पक्ष कार्य सगळं बाजूला ठेवून आज जी आम्हाला मदत केली आहे ती मदत खऱ्या अर्थाने खऱ्या ठिकाणी पोहोचवण्यात आम्हाला जो आनंद होत आहे त्याबद्दल विक्रोळेकर तुमचे शतशः आम्ही धन्यवाद या ठिकाणी मानतो. आज तुम्हाला मी इथे खरी परिस्थिती दाखवली आहे. जवळजवळ ह्या गोठ्यात 13 गाई 15 गाई या ठिकाणी बांधले होते. ते सगळ्या गाई गेल्या. तुम्हाला जर बघायचं असेल तर ह्या पत्र्यापर्यंत पूर्ण पाणी होतं. पत्र्यापर्यंत पूर्ण पाणी असताना संपूर्ण बंधारासुद्धा तिकडे वाहून गेलेलं आहे. आणि आज जर तुम्ही ह्या ठिकाणी बघत असाल मित्रांनो, ही संपूर्ण ज्वारी आहे. ज्वारी पिकाचं बघा तुम्ही काय हालत झाली आहे. अक्षरशः शेतकरी रडत आहे तिथे. आणि आज जी विक्रोळीकरांची मदत आपण खरोखरच चांगल्या ठिकाणी आणि सत्याच्या ठिकाणी पोहोचवतो. म्हणजे विक्रोळीकरांची मदत कुठेही वाया गेलं नाही याचा मला खूप अनुभव वाटतो. आणि विक्रोळीकरांनी त्यासाठी आमची जी टीम आहे ही टीम निवडली त्याबद्दल विक्रोळीकरांचं खूप खूप आभार. धन्यवाद. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.